महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले? 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांची मी उत्तर घेऊन आलेलो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स MCQs इन मराठी या YouTube चॅनलवर आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला जिल्हा परिषद भरती 2023 इतिहास संबंधी प्रश्न घेऊन आलेलो आहे, जे की फार महत्त्वाचे असतील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आपला पहिला प्रश्न आहे, पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंच यांनी इंग्रजांना मद्रास दिले? तर तो तह होता एक्स ला चॅपेलचा तह. क्वेश्चन नंबर 2, महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला? महिला राष्ट्रीय संघ हा लतिका घोष यांनी स्थापन केला. मित्रांनो, फार महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? तर महर्षी कर्वेंना देणगी ही ठाकरसी यांनी दिली. क्वेश्चन नंबर 4, मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले? मुंबईचे शारदा सदन कोणी स्थापन केले? तर मुंबईचे शारदा सदन हे पंडिता रमाबाई यांनी स्थापन केले. क्वेश्चन नंबर 5, स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? केव्हा झाली सगळ्यांना माहिती आहे, पण कोणी केली? स्वराज्य दल पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. क्वेश्चन नंबर 6, सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यांच्याकडे अजून कोणत्या मंत्रालयाचा कारभार होता? तर त्यांच्याकडे माहिती व राज्याचे मंत्री हा कारभार होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते? तर त्यांनी कराची 1931 सालीच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना 1991 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. क्वेश्चन नंबर 9, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य हे कोणाशी संबंधित आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्था. क्वेश्चन नंबर 10, राजर्षी शाहू महाराज यांनी छत्र जगद्गुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली? राजर्षी शाहू महाराज यांनी सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली. क्वेश्चन नंबर 11, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? केव्हा केली सर्वांना माहिती आहे, पण मित्रांनो या टाईपचे प्रश्न बरेच विचारले जातात आणि ती केलेली आहे पंडिता रमाबाई यांनी. क्वेश्चन नंबर 12, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. 1857च्या संग्रामाचा उद्देश काय होता? 1857च्या संग्रामाचा उद्देश काय होता? तर उद्देश होता भारतात स्वातंत्र्य मिळवणे. क्वेश्चन नंबर 14, ब्रिटिश सरकारने भारतातील कोणती संस्था स्थापित केली आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ईस्ट इंडिया कंपनी सगळ्यांनाच माहिती आहे. ब्रिटिश सरकारने भारतातील ब्रिटिश भारत संस्था. स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांचे काम काय होते? स्वातंत्र्य संग्रामात सहाय्य करणे आणि एकजुट्याने लढणे. ब्रिटिश सरकारने भारतात आजार नियंत्रणासाठी कोणती संस्था स्थापित केली? ब्रिटिश सरकारने भारतात आजार नियंत्रणासाठी कोणती संस्था स्थापित केली? नॅशनल अँटी कायदा तंत्रज्ञान व विरोधी अभियान. क्वेश्चन नंबर 17, 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. 1857चा बंड जो झाला त्याची तारीख होती 31 मे 1857. महर्षी कर्वे यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले?
महर्षी कर्वे यांना 1955 साली पद्मविभूषण देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले? मेघदूत हे महाकाव्य कोणी लिहिले? तर ते लिहिले कालिदास यांनी. नागपूर जिल्ह्यात रामटेक. क्वेश्चन नंबर 20. हैदराबाद संस्थानामध्ये कोणी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले? हैदराबाद संस्थानामध्ये कोणी काँग्रेसच्या तर्फे लढले? तर ते होते स्वामी रामानंद तीर्थ. क्वेश्चन नंबर 21. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ग्राम प्राथमिक शिक्षण संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. क्वेश्चन नंबर 22. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? फार महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी चालू केले. क्वेश्चन नंबर 23. डॅश डॅश या संताचे गुरु जनार्दन स्वामी होते. जनार्दन स्वामी कुठल्या संताचे गुरु होते? तर ते होते संत एकनाथ. क्वेश्चन नंबर 24. भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताच्या परराष्ट्र नीतीचा शिल्पकार हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 25. मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मिठाचा सत्याग्रह तिथे झाला शिरोडा गावात. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. क्वेश्चन नंबर 26. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली? वेअर? लोकेशन कुठे केली? आणि त्यांनी ही स्थापना सिंगापूर येथे केली. आझाद हिंद सेना. क्वेश्चन नंबर 27. आपल्या कुठल्या पुस्तकात गांधींनी क्रांतिकारांची वाट चुकलेले देशभक्त अशी संभावना केलेली आहे? कुठल्या पुस्तकात गांधीजींनी वाट चुकलेले देशभक्त हिंद स्वराज्य या पुस्तकात केलेली आहे उल्लेख. क्वेश्चन नंबर 28. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? तर ते होते सी.डी. देशमुख. क्वेश्चन नंबर 29. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? फार छोटा आणि महत्वाचा क्वेश्चन आहे जो की एमपीएससीच्या क्वेश्चन पेपरवर असतो. तर संवाद कौमुदी राजाराम मोहन रॉय. आणि शेवटचा क्वेश्चन या व्हिडिओ मधला मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत पार पडले. त्या अधिवेशनास सुरुवात डॅश डॅश या तारखेस झाली. पहिले अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचे कधी झाले? 28 डिसेंबर 1885. मित्रांनो, असेच नवनवीन क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेत मदत करतील हे मी घेऊन येत जाईन प्रत्येक व्हिडिओत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन गोष्टींसह नवीन प्रश्नांसहित तुम्हाला भेटेन. धन्यवाद. च्या क्रांतीचे प्रतीक काय होते? डॅश डॅश यांना गदर चळवळीचे आत्मा म्हटले जात होते. कोणी मूकनायक या पत्रासाठी 2500 रुपयाची वर्गणी दिली? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांची मी उत्तर घेऊन आलेलो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स MCQs इन मराठी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला जिल्हा परिषद भरती 2023 काही महत्त्वाचे इतिहासाचे प्रश्न मी घेऊन आलेलो आहे. आपला पहिला प्रश्न आहे, पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली? पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना ही भिकाजी कामा यांनी केली. महत्त्वाचे प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 2. टू नेशन थेअरी खालीलपैकी कोणी मांडली? टू नेशन थेअरी खालीलपैकी कोणी मांडली आणि ती थेअरी मांडली बॅरिस्टर जीना. क्वेश्चन नंबर 3. ऑगस्ट ऑफर 1940 नावाची योजना तयार करून भारतीयांसमोर मांडण्याचे काम कोणी केले? ऑगस्ट ऑफर ती मांडली लॉर्ड लिनलिथगो
क्वेश्चन नंबर 4. 1908 साली डॅश डॅश या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे खास अधिवेशन भरवण्यात आले. त्यात साम्राज्य अंतर्गत स्वायत्ता हे ध्येय ठरवण्यात आले. अलाहाबाद येथे 1908 मध्ये अलाहाबाद. क्वेश्चन नंबर 5. डॅश डॅश या वर्षीचा कायदा भारतीय सुशासनाचा कायदा या नावाने संमत केला जातो. भारतीय सुशासनाचा कायदा 1858 चा कायदा असे म्हटले जाते. क्वेश्चन नंबर 6. 1857 च्या क्रांतीचे प्रतीक काय होते? 1857 च्या क्रांतीचे प्रतीक हे कमळ व भाकरी हे होते. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या डॅश डॅश या वर्षीच्या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम गाण्यात आले. कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरम गाण्यात आले? तर ते 1896 च्या अधिवेशनात म्हणण्यात आले. काँग्रेसच्या डॅश डॅश या वर्षीच्या अधिवेशनात पहिल्यांदा जनगण म्हणण्यात आले. जनगणमन आपलं राष्ट्रगीत विद्यार्थी मित्रांनो, तर ते म्हणण्यात आलं 1911 या साली. क्वेश्चन नंबर 9. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत पार पडले. त्या अधिवेशनात सुरुवात कोणत्या तारखेला झाली? पहिले अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचे, आणि ते होते 28 डिसेंबर 1885 साली. क्वेश्चन नंबर 10. डॅश डॅश यांना गदर चळवळीचे आत्मा असे म्हटले जाते. बऱ्याच वेळा रिपीट झालाय क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. लाला हरदयाल यांना गदर चळवळीचे आत्मा म्हणतात. क्वेश्चन नंबर 11. कोण अनुशीलन समितीशी संबंधित होते? तर ते होते पी मित्रा. बरेचसेच ऑप्शन होते, त्यातलाच एक क्वेश्चन घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 12. मित्रमेळा संघटने संदर्भात 2 उदाहरणं दिलेली आहेत, 2 विधानं दिलेली आहेत. 1900 साली सुरू करण्यात आली का 1904 साली नाव बदलण्यात आलं? तर दोन्ही बरोबर आहे. मित्रमेळा संघटने संदर्भात. मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने कर्जन वायलीचा खून कोणत्या वर्षी केला? मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने कर्जन वायलीचा खून. क्वेश्चन नंबर 14. राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे आणि म्हणून मुसलमानांनी त्यापासून दूर राहावे असे मत कोणी मांडले? असे मत सर सय्यद अहमद खान यांनी मानले. क्वेश्चन नंबर 15. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1922 च्या अधिवेशनात गया या ठिकाणी पार पडले आणि दुसरे सेक्रेटरी मोतीलाल नेहरू होते. तर दोन्हीही बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 16. ग्रेट डिक्टेटर हा चित्रपट हिटलर विरोधी दुसऱ्या महायुद्धात काढण्यात आला. हा चित्रपट कोणी काढला? चार्ली चॅपलिन. क्या बात है, चार्ली चॅपलिन, द ग्रेट डिक्टेटर. क्रिप्स मिशन मसुदा कोणी आणि कोठे तयार केला? क्वेश्चन नंबर 17 विद्यार्थी मित्रांनो. क्रिप्स मिशन मसुदा कोणी आणि कोठे तयार केला? तर तो ब्रिटिश सरकारने इंग्लंडमध्ये तयार केला. क्वेश्चन नंबर 18. कुणाच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना ही केशवराव जेथे यांच्या अंतर्गत झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कुठे झाली? जेथे यांनी केली, ओके, पण कुठे झाली? तर ती स्थापना पुणे येथे झाली. क्वेश्चन नंबर 20. कामगार हितवर्धक संस्थेचे संस्थापक कोण होते? कामगार हितवर्धक संस्थेचे संस्थापक कोण होते? तर ते होते भिवाजी नरे. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 21. कोणी मूकनायक या पत्रासाठी 2500 रुपयाची वर्गणी दिली? मूकनायक डॉक्टर B.R. आंबेडकर साहेबांचं होतं हे. तर त्यासाठी वर्गणी दिली छत्रपती शाहू महाराज यांनी. क्वेश्चन नंबर 22. स्वराज्यशास्त्र जीवन दृष्टी हे ग्रंथ कोणी लिहिले? फार फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे ग्रंथ कोणी लिहिले? तर हे ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिले. क्वेश्चन नंबर 23. बिपिन चंद्रपाल यांनी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले. बिपिन चंद्रपाल यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर त्यांनी न्यू इंडिया. बिपिन चंद्रपाल न्यू इंडिया.
क्वेश्चन नंबर 24, सायमन कमिशनने आपला अहवाल केव्हा प्रसिद्ध केला? तर सायमन कमिशनने 27 मे 1930 साली प्रसिद्ध केला. क्वेश्चन नंबर 25, हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत या शब्दात बॅरिस्टर जीना यांनी कोणाचा गौरव केला? हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत सरोजनी नायडू. क्वेश्चन नंबर 26, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? मुस्लिम लीगची स्थापना डिसेंबर 1906 साली झाली. क्वेश्चन नंबर 27, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या शहरात इसवी सन 1867 मध्ये करण्यात आली? प्रार्थना समाज 1867, तर ती मुंबई येथे करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 28, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? विचारला आहे त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे, तर तुम्हाला पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आणि ती स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. क्वेश्चन नंबर 29, हैदराबाद संस्थानामध्ये कोणी स्टेट काँग्रेस तर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले? हैदराबाद संस्थानामध्ये काँग्रेस तर्फे कोण लढलं? तर ते होते स्वामी रामानंद तीर्थ. आणि शेवटचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? महत्वाचे प्रश्न घेऊन येतोय मी, तुम्हाला या चॅनलचा नक्कीच फायदा होईल. सो जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि हे इंडियन ओपिनियन हे महात्मा गांधी यांनी लिहिले. मित्रांनो, असेच नवनवीन क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेत मदत करतील हे मी घेऊन येत जाईन प्रत्येक व्हिडिओत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन गोष्टींसह, नवीन प्रश्नांसहित तुम्हाला भेटेन. धन्यवाद. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून प्रथम कोणी गौरव केले? भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? बाबासाहेबांनी आपला कोणता ग्रंथ ज्योतिबा फुले यांना अर्पण केला? महात्मा गांधीजींच्या आंदोलनाला पॉलिटिकल ब्लॅकमेल असे कोणी म्हणले? विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांची मी उत्तर घेऊन आलेलो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स MCQs इन मराठी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला जिल्हा परिषद भरती 2023 साठीचे काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन आलो आहे. आपला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश या संतांचे गुरु जनार्दन स्वामी होते. कुठल्या संतांचे गुरु जनार्दन स्वामी होते? तर ते होते संत एकनाथ यांचे गुरु जनार्दन स्वामी होते. क्वेश्चन नंबर 2, भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताच्या परराष्ट्रीय नीतीचे शिल्पकार म्हणून पंडित नेहरू यांना ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 3, मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीत आलेले शिरोडा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? शिरोडा हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. क्वेश्चन नंबर 4, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली? वेर? आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली? तर ती त्यांनी केली सिंगापूर येथे. मित्रांनो, महत्वाचे प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 5, आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीजींनी क्रांतिकारकांना वाट चुकलेले देशभक्त अशी संभावना केलेली आहे? तर ते पुस्तक आहे हिंद स्वराज्य. क्वेश्चन नंबर 6, लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली? लॉर्ड मिंटो, तर ती होती मुस्लिम लीग. लॉर्ड मिंटो यांनी स्थापन केली मुस्लिम लीग. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? तर ते होते CD देशमुख. क्वेश्चन नंबर 8, राष्ट्रपिता ज्योतिबा यांचे शिक्षण किती?
किती शिकलेले होते राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, आणि त्यांचं शिक्षण झालेलं त्या काळची 7वी. क्वेश्चन नंबर 9. रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली? रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली. क्वेश्चन नंबर 10. संभाजी राजांनी लिहिलेले एक संस्कृत मधला ग्रंथ कोणता? संभाजी राजांनी संस्कृत मध्ये एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे बुधभूषणम. बुधभूषणम. क्वेश्चन नंबर 11. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला? तर त्यांना भारतरत्न हा 1990 साली मिळाला. क्वेश्चन नंबर 12. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून कोणी गौरव केले? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क्वेश्चन नंबर 13. भगवान बुद्धांचे 3 रत्न कोणते? महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भगवान बुद्धांचे 3 रत्न आहे बुद्ध, धम्म आणि संघ. क्वेश्चन नंबर 14. शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना केव्हा केली? पुनर्स्थापना केव्हा केली? आणि ती केली 11 जानेवारी 1911. क्वेश्चन नंबर 15. ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला कोणत्या सालापासून सुरुवात केली? विधवा पुनर्विवाह 1864 साली विद्यार्थी मित्रांनो, 1864. ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद केव्हा खुला केला? किती साली खुला केला? तर तो 1868 साली पाण्याचा हौद. क्वेश्चन नंबर 17. बाबासाहेबांनी आपला ग्रंथ कुठला ग्रंथ ज्योतिबा फुलेंना अर्पण केला, डेडिकेटेड? तो होता शूद्रपूर्वी कोण होते? हु वेर शूद्रास. क्वेश्चन नंबर 18. भारताची राज्यघटना लिहिण्यास कोणत्या दिवसापासून सुरुवात झाली? तर ते होतं 25 नोव्हेंबर 1946 पासून सुरुवात झाली. संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते? 19. क्वेश्चन नंबर 19. आणि संत कबीर हे उत्तर प्रदेश या राज्यातील होते. क्वेश्चन नंबर 20. पीपल्स एज्युकेशन ची स्थापना कधी झाली? कोणी केली? सगळ्यांना माहिती आहे कधी झाली. सो पीपल्स एज्युकेशन 1945 साली स्थापन झालं. क्वेश्चन नंबर 21. जनपथ हे कोणत्या मंत्रिमंडळाचे नाव होते? बराच महत्वाचा प्रश्न आहे, बरेच फेमस आहे हे जनपथ मंत्रिमंडळ, आणि ते सम्राट अशोकाच्या काळात होतं. सम्राट अशोक. क्वेश्चन नंबर 22. स्वराज्यशास्त्र जीवनदृष्टी हे ग्रंथ कोणी लिहिले? स्वराज्यशास्त्र आणि जीवनदृष्टी हे ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिले. क्वेश्चन नंबर 23. हरिअंका राजवंशाचा संस्थापक कोण होता? हरिअंका, आणि ते होता बिंबिसार, राजा बिंबिसार. क्वेश्चन नंबर 24. लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली 1920 साली जे अखिल भारतीय महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन कोठे भरले? नागपूर येथे भरले, आणि ते भरले नागपूर येथे. क्वेश्चन नंबर 25. कोण एक काळी कलकत्ता महानगरपालिकेचा महापौर होता? एकेकाळी कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर कोण होते? तर ते होते चित्तरंजन दास. क्वेश्चन नंबर 26. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या विरोधात कोणत्या भारतीयाने व्हाईसरायच्या कार्यकारिणीच्या परिषदेचा राजीनामा दिला होता? ते होते शंकर नायर. महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. महात्मा गांधीजींच्या आंदोलनाला पॉलिटिकल ब्लॅकमेल कोणी म्हणले? ते म्हणले लॉर्ड लिनलिथगो यांनी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कोणती संघटना तयार केली होती
जी 1886 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली? ती होती इंडियन नॅशनल असोसिएशन. क्वेश्चन नंबर 29. 1928 ला स्थापन झालेल्या श्रमिक स्वराज्य पार्टीचे संस्थापक कोण होते? श्रमिक स्वराज्य पार्टीचे संस्थापक कोण होते? आणि ते होते काजी नजरुल इस्लाम. आणि शेवटचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक जगातील कोणता देश पूर्वीचे बेबीलॉन होता? आधुनिक जगातील कोणता देश पूर्वीचा बेबीलॉन होता? इराण. मित्रांनो, असेच नवनवीन क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेत मदत करतील हे मी घेऊन येत जाईन प्रत्येक व्हिडिओत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन गोष्टींसह, नवीन प्रश्नांसहित तुम्हाला भेटेन. धन्यवाद. बालकास कांजण्याची लस किती वर्षानंतर देतात? देशातील पहिली बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? मराठी भाषेत एकूण डॅश डॅश स्वर आहेत. गाईला राष्ट्रमाता जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांची मी उत्तर घेऊन आलेलो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स MCQs इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला जिल्हा परिषद भरती 2023 साठीचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन आलो आहे. आपला पहिला प्रश्न आहे, संयुक्त वाक्य बनवताना कोणती अव्यय वापरली जातात? तर त्यासाठी उभयान्वयी अव्यय वापरली जातात. क्वेश्चन नंबर 2. ज्याला कर नाही त्याला डर कशाला या सर्वनामाचा प्रकार सांगा. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहेत. हा संबंधी सर्वनाम आहे. क्वेश्चन नंबर 3. शब्दाचा प्रकार ओळखा. एरवाळी. एरवाळी हे क्रिया विशेषण आहे. एरवाळी. क्वेश्चन नंबर 4. पुढच्याच ठेस मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ सांगा. बऱ्याच म्हणी आहेत, आपल्याला माहिती असावं. शक्य झालं तर म्हणींचा एक व्हिडिओ मी घेऊन येईन. अर्थ आहे, इतरांचे जीवनानुभव माणसाला सावधपण शिकवतात. क्वेश्चन नंबर 5. सिनोनिम्स ऑफ अब्रप्ट. अब्रप्ट चेंजेस. अब्रप्ट याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचा समानार्थी शब्द आहे सडन. अनफॉर्च्युनेटली. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द वर्ड कंट्री? कुठल्या टाईपचं नाम आहे कंट्री या शब्दासाठी? आणि ते आहे अ कॉमन नाउन, सामान्य नाव. क्वेश्चन नंबर 7. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा हा कुरबुडे या ठिकाणी आहे. कुरबुडे. क्वेश्चन नंबर 8. महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झालेली आहे? आणि ती झालेली आहे गोंडवन श्रेणी या खडकाच्या प्रकारात. क्वेश्चन नंबर 9. बालकास कांजण्याचे किती वर्षानंतर देतात? लहान मुलांमध्ये कांजण्यांची लस ही 2 वर्षानंतर देतात. क्वेश्चन नंबर 10. कोणती ग्रंथी ही मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते? कोणती ग्रंथी ही मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते? आणि ती आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड. क्वेश्चन नंबर 11. देशातील पहिली बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? पहिली बालिका पंचायत आणि ती आयोजित करण्यात आली गुजरात या राज्यात. क्वेश्चन नंबर 12. महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? निर्भया महिला सुरक्षा अंती हे केंद्र आहे आणि ते पुणे येथे स्थापन झाले. विद्यार्थी मित्रांनो, फार महत्त्वाचे क्वेश्चन मी घेऊन आलेलो आहे, याची प्रॅक्टिस रोज करा. अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अमेझिंग अयोध्या
तर या पुस्तकाचे लेखक आहेत नीना रॉय. नीना रॉय. क्वेश्चन नंबर 14. कोणत्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करण्याकरता पहिले दिशा पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आले? आंध्र प्रदेश. दिशा पोलीस स्टेशन, आंध्र प्रदेश. क्वेश्चन नंबर 15. कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला डॅश डॅश असे म्हणतात? पूर्ण अर्थाचा विचार तर त्याला वाक्य असे म्हणतात. पूर्ण अर्थाचा विचार. क्वेश्चन नंबर 16. वाक्यातील शब्दांना टिंब टिंब असे देखील म्हणतात. वाक्यातील शब्दांना डॅश डॅश असेही म्हणतात आणि ते पद असे म्हणतात. वाक्यातील शब्द म्हणजे पद असतात. क्वेश्चन नंबर 17. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो, काळाचे संदर्भात बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आजपर्यंत. तर श्यामा चित्र काढत राहील या रीती भविष्यकाळ. क्वेश्चन नंबर 18. मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तुम्हाला यासाठी नकाशा माहित पाहिजे. मणिपूर राज्य कुठे आहे माहित पाहिजे आणि त्याचा पूर्वेकडील देश आहे म्यानमार. क्वेश्चन नंबर 19. जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे? महत्वाचा प्रश्न आहे सामान्य विज्ञानचा. जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे? तर जलोदर ही पोटास संबंधी व्याधी आहे, त्याच्याशी संबंध आहे. क्वेश्चन नंबर 20. मानवी डोळ्यामधील दृष्टीपटलामध्ये चेतापेशी कोणत्या असतात? मानवी डोळ्यामधील दृष्टीपटलामध्ये चेतापेशी कोणत्या असतात? द्विध्रुवीय. क्वेश्चन नंबर 21. कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते? कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते? तर घटसर्प या आजारासाठी त्रिगुणी लस ही दिली जाते. क्वेश्चन नंबर 22. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? हायकोर्ट. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत. क्वेश्चन नंबर 23. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे नाही, औरंगाबादला आहे. क्वेश्चन नंबर 24. टिंबटिंब हा देश बिमस्टेक या संघटनेचा सदस्य नाही. बिमस्टेक. तर मालदीव हा देश बिमस्टेक या संघटनेचा सदस्य नाही. क्वेश्चन नंबर 25. पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन. तर तो केला गेला फ्युचर ऑफ इंडिया फाउंडेशन. गाईला राष्ट्रमाता जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? गाईला राष्ट्रमाता जाहीर करणारे भारतातील राज्य उत्तराखंड हे आहे. उत्तराखंड. क्वेश्चन नंबर 27. मराठी वर्णमालिकेत एकूण किती वर्ण आहेत? वर्ण आणि सूर हे तुम्हाला माहित पाहिजेत. स्वर. वर्ण आणि स्वर. सो वर्ण आहेत 50 वर्ण आहेत. मराठी वर्णमालिकेत 50 वर्ण आहेत. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर मराठी भाषेत एकूण 12 स्वर आहेत. व्यंजन सुद्धा तुम्हाला माहित पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 29. एका ओव्हरात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला? 1 over 7 sixes. एका ओव्हर मध्ये 7 6. तर तो होता ऋतुराज गायकवाड. आणि शेवटचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. अ पर्सन इंटरेस्टेड इन रीडिंग बुक अँड नथिंग एल्स याला 1 word सबस्टिट्यूशन काय देऊ शकता तुम्ही? अ पर्सन इंटरेस्टेड इन रीडिंग बुक ओनली, दॅट वी कॉल्ड एज अ बुक वार्म. मित्रांनो, असेच नवनवीन क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेत मदत करतील हे मी घेऊन येत जाईन प्रत्येक व्हिडिओत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन गोष्टींसह, नवीन प्रश्नांसहित तुम्हाला भेटेन. धन्यवाद.